अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत धडक मोहीम राबवली जात आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर धडक छापे मारून मोठी प्रमाणावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। तशीच कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे सहाय्यक आयुक्तांना केली आहे। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, समीर लतीफ, विजय हेगडे उपस्थित होते। ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई व्हायला लागल्यात तशाच कोल्हापूर जिल्ह्यात होणं अपेक्षित आहे, पण याची कुठलीच बातमी किंवा कुठलीच कारवाई नागरिकांपर्यंत येत नाही आहे। आणि ह्याचाच जाब विचारण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिमंडल 1, परिमंडल 2 याचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि त्यांना जिल्ह्यातील जे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत त्याच्या किचन्समध्ये तपासणी व्हावी, मिठाईची दुकानं आहेत त्यांचे जे तिथे हलवाई असतात त्यांच्या किचन्समध्ये त्या ठिकाणी तपासणी व्हावी आणि या सगळ्यामध्ये तिथं CCTV कॅमेरे लावणे हे त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे। आणि ह्यांनी जर कारवाया अजून तीव्र केल्या नाहीत तर आम आदमी पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असाही इशारा आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे।